नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये RSI इंडिकेटर ज्या वेळेला 40चा सपोर्ट घेतं, ही जी कंडिशन तयार होते स्टॉक्समध्ये, तीच कंडिशन आपण आज स्कॅन करून बघणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला चित्रामध्ये दिसत असेल, हा RSI जो आहे तो वर होता, ही 40ची लेवल आहे, 40च्या लेवलला आला आणि 40च्या लेवलवरून त्यांनी सपोर्ट घेतला आणि मग वरच्या दिशेला गेलेला आहे। ही जी कंडिशन तयार होते याला म्हणायचं RSI ॲट 40 सपोर्ट। व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक विनंती, अशा प्रकारचं क्वालिटी कंटेंटच्या बदल्यामध्ये तुम्हाला आमच्या टीमला सपोर्ट करायचा असेल तर व्हिडिओ खाली जे लाईकचं बटन आहे त्याला लाईक करा। सोबतच जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं, सबस्क्राईब बटनच्या जवळ असलेलं बेलचं बटनला नक्की क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील। व्हिडिओच्या खाली आपल्या आलेल्या कॉमेंट्स आम्हाला आणखी उत्कृष्ट असं व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करत असतात, प्रेरणा देतात। त्यामुळे कॉमेंट्स करायला विसरू नका। शेअर मार्केट मराठीतून शिकवण्याचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। तर चला सुरू करू आपण आपला आजचा विषय। यापूर्वी आपण RSIच्याच बाबतीत RSI 60 ही जी 60ची लेवल आहे, RSI 60च्या वर असलेले स्टॉक्स आपण स्कॅन करून बघितलेले होते। RSI 60च्या लाईनला ज्यावेळेस क्रॉस करतो ते स्टॉक्स आपण स्कॅन करून बघितलेले होते, त्याचं स्कॅनर बनवलेलं आहे। आणि नुकतंच आपण RSI 60ला ज्या वेळेला स्टॉक सपोर्ट घेतो तर त्याचंसुद्धा एक स्कॅनर जे ते बनवून बघितलेलं आहे। तर आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे RSIशी संबंधित असलेले RSI इंडिकेटरच्या सहाय्याने ट्रेडिंग करत असताना अत्यंत उपयोगी असे चार्टिंगचे स्कॅनर जर कधी बनवायचे असतील तर तुम्हाला हे 3 व्हिडिओ आपले जे ते खूप महत्त्वाचे असतील। तर तुम्ही ते आपल्या चॅनलवर जा आणि चार्टिंग नावाची प्लेलिस्ट तयार केलेली आहे, त्या प्लेलिस्टवर तुम्ही जाऊन ते बघू शकता। हे RSI आपण डायरेक्टली आपल्या चार्टिंगच्या वेबसाईटवर आलेलो आहोत। चार्टिंगच्या वेबसाईटमध्ये स्क्रीनर नावाची टॅब आहे। या स्क्रीनर नावाच्या टॅबमध्ये क्रिएट स्कॅन नावाची एक टॅब असते, त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या ठिकाणी आपल्याला एक ओळ दिसते, स्टॉक पासेस ऑल ऑफ द बिलो फिल्टर्स इन कॅश सेगमेंट। आपल्याला जर कधी कॅशमधले स्टॉक्स फिल्टर करायचे असतील तर कॅशमधले घेऊ शकता, किंवा ज्यांना फ्युचरमधले करायचे असतील ते फ्युचरमधले करू शकता। निफ्टी, मिड कॅप, 500 याच्यापैकी कुठलेही तुम्ही करू शकता। निफ्टी फ्युचर्सचेच आपण स्टॉक्स जे ते स्कॅन करूयात। यूट्यूबवर एक फेमस ट्रेडर आहेत, त्यांची एक स्ट्रॅटेजी आहे GFS म्हणजे काय? ग्रँडफादर, फादर आणि सन, म्हणजे आजोबा, वडील आणि मुलगा, अशी ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे। या स्ट्रॅटेजीमध्ये ग्रँडफादर म्हणजे मंथली टाईम फ्रेम, फादर म्हणजे वीकली टाईम फ्रेम आणि सन म्हणजे डेली टाईम फ्रेम। मंथली, वीकली आणि डेली टाईम फ्रेम। जर समजा एखादा स्टॉक मंथलीमध्ये 60च्या वरती असेल, मंथलीमध्ये सुद्धा 60च्या वरती असेल आणि डेलीमध्ये तो जर समजा 40च्या जवळपास असेल आणि त्या ठिकाणी जर त्यांनी सपोर्ट घेतला 40च्या RSI लेवलचा, तर तो स्टॉक जो आहे तो त्या ठिकाणावरून खूप चांगल्या पद्धतीने वरच्या बाजूला एक मूवमेंट जो आहे तो देतो, असं त्या स्ट्रॅटेजीमध्ये सांगितलेलं आहे। त्याचं लॉजिक असं आहे की जर समजा मंथली टाईम फ्रेममध्ये तो स्टॉक जर कधी बुलिश असेल, वीकलीमध्ये सुद्धा बुलिश असेल, तर डेलीमध्ये म्हणजे लोअर टाईम फ्रेममध्ये तो स्टॉक ज्या वेळेला खाली जातो, मंथली आणि वीकली बुलिश असल्यामुळे तो स्टॉक जो आहे तो लवकरच वरती येतो, म्हणजे या ठिकाणी आपण त्याला बाय करू शकतो। एक चांगली लेवल जी ती आपल्याला मिळू शकते बाय करण्यासाठी। म्हणून या ठिकाणी त्या स्ट्रॅटेजीनुसार, GFS स्ट्रॅटेजीनुसार बाईंगची कंडिशन जी ती तयार होते, ते त्या स्ट्रॅटेजीला फॉलो करणारे जे ट्रेडर्स आहेत ते या ठिकाणी RSI 40ला सपोर्ट असलेले स्टॉक जे आहेत ते बाय करतात। तर असं हे स्कॅनर, याच्या मागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगितली। तर आपण या स्ट्रॅटेजीचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत, परंतु आज फक्त आपल्याला ही 40ची सपोर्ट घेण्याची जी कंडिशन आहे ती फक्त स्कॅन करायची आहे। तर त्यासाठी आपण चार्टिंगवर आलेलो आहोत। तर ही जी 40 सपोर्टची कंडिशन आहे, याच्यामध्ये आपण ही कंडिशन जी आहे ती डेली टाईम फ्रेममध्ये स्कॅन करणार आहोत। त्याच्यामुळे आपल्याला 3 दिवसांचा विचार करावा लागणार आहे। एक म्हणजे आज ज्या दिवशी हा स्टॉक स्कॅनरमध्ये येईल ती आजची कंडिशन, त्याच्यानंतर कालचा दिवस म्हणजे याला म्हणायचं आपण 1 डे ॲगो, आणि ही जी आहे ती परवाची कंडिशन म्हणजे 2 डेज ॲगो।
ह्या गोष्टींचा आपल्याला स्कॅनर बनवताना फायदा होणार आहे. म्हणजे डेली, आज म्हणजे डेली, काल म्हणजे 1 डे ॲगो आणि परवा म्हणजे 2 डे ॲगो. तर याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, परवाच्या दिवशी हा स्टॉकचा RSI आहे तो 45, 50, 42, 43 असा कुठेतरी 40च्या वरती होता. आणि कालच्या दिवशी हा स्टॉकचा RSI 40च्या जवळ आला आणि आजच्या दिवशी हा स्टॉक जो आहे तो 40च्या पुन्हा वरती गेलेला आहे. अशा पद्धतीने आज, काल आणि परवाच्या कंडिशन्स आपल्याला या ठिकाणी जे आहेत त्या लिहायच्या आहे. आता या ठिकाणी असं निश्चितच होणार नाही आहे की एखाद्या स्टॉकचा RSI जो तो एक्झॅक्टली 40ला आला आणि 40ला टच करून बरोबर वरती गेला. रेअर केसमध्ये असं होईल परंतु असं प्रत्येक ठिकाणी पॉसिबल नाही. हा एकतर 40ला येईल किंवा 41ला येईल किंवा 38ला येईल, 39ला येईल. त्याच्यामुळे आपल्याला ही जी कालची जी कंडिशन आहे 1 डे ॲगोची जी कंडिशन आहे त्याचं कुठेतरी लिमिट आपल्याला डिफाईन करावं लागेल, ठरवावं लागेल. तर ते आपण जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, 60च्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तसं या ठिकाणी पण आपल्याला वरची लेवल 42 आणि खालची लेवल 38 असं आपल्याला ते एक ठरवावं लागणार आहे. म्हणजे कालच्या दिवशी 1 डे ॲगोच्या कंडिशन टाकताना आपल्याला काय कंडिशन पाहिजे, तर 42च्या खाली आणि 38च्या वरती अशी कंडिशन आपल्याला पाहिजे. तर ती आपण सर्वात प्रथम टाकणार आहोत. तिच्यामध्ये आपण चार्टिंग स्कॅनर बनवायला सुरुवात करूया. आपण या ठिकाणी RSI घेणार आहोत. RSI कोणता पाहिजे आपल्याला, 1 डे ॲगोचा पाहिजे, डेलीच्या ऐवजी. डेली म्हणजे या डेलीचा अर्थ होतो म्हणजे आजचा. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला 1 डे ॲगोची कंडिशन जी ती सुद्धा टाकता येते. आपण 1 डे ॲगो घेतलेला आहे. आपल्याला कसं पाहिजे, लेस दॅन 42 पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी काय करू, लेस दॅन ऑर इक्वल टू घेऊयात आणि नंबर टाकूयात. या ठिकाणी 20 डिफॉल्ट येतं, आपण इथं 42 टाकूयात, 42च्या खाली. आता दुसरी कंडिशन काय पाहिजे आपल्याला, कालच्या दिवशीचाच म्हणजे 1 डे ॲगोचाच RSI कसा पाहिजे, 38च्या वरती पाहिजे. म्हणून आपण ह्याचंच डुप्लिकेट फिल्टर करूयात. हे बघा, डुप्लिकेट फिल्टर केल्यानंतर 1 डे ॲगोचीच कंडिशन लेस दॅन आहे, तर आपण या ठिकाणी आपण फक्त टाकूयात ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 42च्या ऐवजी 38. म्हणजे आपल्याला आता काय झालेलं आहे, तर 42 ते 38 या रेंजमध्ये ज्या ज्या स्टॉकचा RSI क्लोज होईल अशा कंडिशन, असे स्टॉक्स जे ते आपल्याला मिळेल. एवढंच जर कधी आपण रन केलं तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला 2 डे ॲगोची कंडिशन पण टाकायची आहे. त्याच्यामुळे आपण याचं परत एक डुप्लिकेट फिल्टर करू. या ठिकाणी 1 डे ॲगोच्या ऐवजी फक्त काय करूयात, 2 डेज ॲगो. 2 डेज ॲगो RSI इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आपण काय करूयात 40 करू. म्हणजे तो 40च्या वरती पाहिजे. हा 40च्या वरती आपण इथं दुसरी कंडिशन नाही टाकणार आहे, फक्त 40च्या वरती ही एकच कंडिशन टाकणार आहे. त्याच्यामुळे 40च्या वरती कोणतेही चालतील. म्हणजे तो 43 चालेल, 42 चालेल, 41 चालेल, 41.5 चालेल, कितीही चालेल. तर तो फक्त या 1 डे ॲगोपेक्षा वरती पाहिजे. म्हणजे आपल्याला असा व्ही शेप आपल्याला मिळेल. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण ती कंडिशन टाकली 2 डे ॲगोची. आणि आजचा RSI काय लागेल आपल्याला, तो सुद्धा 40च्या वरतीच लागेल. म्हणून सेम करायचं आहे आपल्याला, डुप्लिकेट करायचं आहे. 2 डे ऐवजी आपण डेली सिलेक्ट करूयात. डेली म्हणजे आजचा RSI काय असणार आहे, 40च्या वरती पाहिजे. तो याच्यापेक्षा खाली नको, 1 डे ॲगोपेक्षा खाली नको. नाहीतर मग ते काय 40ला सपोर्ट घेण्याची कंडिशन तिथं बनणार नाही. तो 40ला क्रॉस बिलोची कंडिशन जी ती तयार होईल. त्याच्यामुळे ते आपल्याला नको आहे. म्हणून RSI ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 आपल्याला इथं लिहायचं आहे. आपण ते लिहिलं. आता ही कंडिशन जी आहे ती लिहिली गेलेली आहे. आपण अजून थोडंसं परफेक्शन येण्यासाठी आपण याच्यामध्ये काय करू शकतो, तर हा 2 डे ॲगो RSI जो आहे तो आपल्याला जास्तच पाहिजे. तो जास्त येणारच आहे, परंतु तो जास्तच पाहिजे. किती, कशापेक्षा, तर 1 डे ॲगो RSI पेक्षा. म्हणजे त्याच्यामध्ये आपण काय लिहायचं, मग डुप्लिकेट करूयात. इथं काय लिहूयात आपण, 1 डे ॲगोचा म्हणजे कालचा RSI जो होतो आपल्याला कसा पाहिजे, तर परवाच्या आणि आजच्या RSI पेक्षा खाली पाहिजे. म्हणून आपण या ठिकाणी 1 डे ॲगो RSI इज लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅनच म्हणूयात, लेस दॅन RSI सिलेक्ट करायचं आहे, 2 डे ॲगो RSI. ठीक आहे. आणि दुसरी कंडिशन काय टाकायची, 1 डे ॲगो RSI इज लेस दॅन डेली RSI. म्हणजे आजच्या RSI पेक्षा पण तो 1 डे ॲगो RSI लेस दॅन डेली RSI. म्हणजे हे आजच्यापेक्षा पण हा लहान पाहिजे, असं आपण या ठिकाणी टाकलं आहे. असं हे आपलं अगदी बेसिक असं RSI 40ला सपोर्टचं स्कॅनर जे आहे ते कंडिशन, सगळ्या कंडिशन जे आहेत आपल्या लिहून झालं. हे फक्त RSI 40ला सपोर्ट घेणारचं स्कॅनर जे आहे ते तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये जर आपल्याला मंथली RSI 60च्या वरती आणि वीकली RSI 60च्या वरती असं जर कधी पाहिजे असेल,
तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्याच्यासाठी आपल्याला परत या ठिकाणी RSI सिलेक्ट करायचं आहे. RSI डेली RSI इज ग्रेटर दॅन, आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणू, कधी कधी तो 60ही असतो. इथं नंबर 60 टाकायचं आहे. म्हणजे ही कंडिशन काय झाली, डेली मंथली, इथं डेलीच्या ऐवजी मंथली करूयात आपण पहिले. मंथली RSI ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नंबर 60 आणि ह्याचं डुप्लिकेट करायचं आणि ह्याच्या मंथलीच्या ऐवजी वीकली करायचं. वीकली RSI ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू नंबर 60. म्हणजे ही ग्रँडफादरची कंडिशन झाली मंथली, ही फादरची कंडिशन झाली वीकली, आणि ही टोटल जी आपण लिहिली RSI ॲट सपोर्ट 40 ही झाली सनची कंडिशन. तर या ग्रँडफादर म्हणजे आजोबा आणि वडील यांच्या प्रभावामुळे हा सन जो आहे तो 40वरून लगेच 60च्या वरती जाईल अशी अपेक्षा या स्ट्रॅटेजीमध्ये व्यक्त केलेली असते आणि त्यानुसार या ठिकाणी RSI सपोर्टला बाय केलेलं असतं. तर अशी ही स्ट्रॅटेजी आहे आणि त्याचं हे स्कॅनर आहे. तर हे स्कॅनर बनवल्यानंतर आता याची आपण बॅक टेस्टिंग करून बघूया. आता हे स्कॅनर झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेव्हचा ऑप्शन मिळतो, सगळ्यांना माहितीच असेल. आपण सेव्ह करूया. आपण या ठिकाणी त्याला सेव्ह केलं. सेव्ह करताना नाव आपण त्याचं टाकू RSI ॲट सपोर्ट 40 शेअर मार्केट मराठी GFS म्हणजे ग्रँडफादर फादर सन. ही स्ट्रॅटेजी आपण नाव टाकलेलं आहे आणि याला सबमिट करूयात. सबमिट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आज एक स्टॉक आलेला आहे. तो स्टॉक बघू आपण, ग्लेनमार्क लाईफ सायन्सेस. बघूयात हा स्टॉक्समध्ये काय कंडिशन झालेली आहे. हे बघा, आपण या ठिकाणी फक्त डेलीची कंडिशन जी आहे ती बघूया. डेली RSI जो आहे तो आज 40च्या लेवलवरून, 40 म्हणजे एक्झॅक्टली 40 नाही आहे परंतु 40च्या थोडा खाली आलेला आहे आणि 40वरून त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे आणि तो आज 53.16ला बंद झालेला आहे. असं हे RSI 40 सपोर्टचं स्कॅनर व्ही तयार झालेला आहे. इथं सपोर्टचा व्ही जो आहे तो तयार झालेला आहे इथं RSI 40 लेवलला. तर हे आलेलं आहे आजच्या स्कॅनमध्ये. असेच आपण काही उदाहरणं जे ते आधी तयार करून ठेवलेले होते. 22 तारखेची काही उदाहरणं आहेत. झायडस लाईफ सायन्सेस लिमिटेड आणि पिडिलाइट. तर आता पहिले झायडस बघूयात. झायडसमध्ये बघा 22 तारखेला एक्झॅक्टली 1 डे ॲगो 40ला सपोर्ट घेतला आहे. 2 डे ॲगो 40च्या वरती आहे, ग्रेटर दॅन 40 आहे आणि वरच्या दिशेला आज म्हणजे टुडे डेली RSI जो आहे तो 49 दाखवते आपल्याला, म्हणजे 40च्या वरती आहे. झायडस लाईफ बरोबर 40चा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे पिडिलाइट. पिडिलाइटमध्ये बघूयात आपण. पिडिलाइटमध्ये काय झालेलं आहे हे बघा, 22 तारखेला बरोबर त्याच्या आदल्या सेशनमध्ये म्हणजे 1 डे ॲगो 40ला सपोर्ट घेतलेला आहे. त्याच्या आधी वरच्या बाजूला होता, 40ला सपोर्ट घेऊन परत आज 40च्या वरती निघालेला आहे. ठीक आहे. याचं वीकलीमध्ये जर कधी आपण बघितलं तो सुद्धा 60च्या वरती असेल. स्कॅनरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी खाली स्कॅनरमध्ये आपल्याला रिझल्टच्या खाली आपल्याला बॅक टेस्ट हिस्ट्रीसुद्धा दिसते. तर बॅक टेस्ट हिस्ट्रीमध्ये आपण 21 तारखेचे काही स्टॉक्स जे आहेत ते आलेले आहेत, तर ते बघूयात. आपण हे FNOचे बघतोय फक्त, तर ते काही स्टॉक्स जे आहेत ते 21 तारखेचे आलेले स्टॉक्स जे आहेत ते आपण बघूयात. 21 मार्च या ठिकाणी बघा, 21 मार्चची कंडिशन या ठिकाणी बरोबर 40ला सपोर्ट घेतला आहे आणि वरती गेलेला आहे, परंतु त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खाली आलेला आहे. आपण या ठिकाणी फक्त एक कंडिशन कशी स्कॅन करायची, ती किती बरोबर किती चुकीची आहे हे याच्याबद्दल आज डिस्कस करत नाही आहोत. तर ती फक्त ही जी कंडिशन तयार होते आपली 40च्या सपोर्टची, तर त्याचं आपण स्कॅनर कसं बनवायचं ते बघतो आणि आपलं ते स्कॅनर या ठिकाणी 21 तारखेला बरोबर बनलेलं आहे. पुढचं बघूयात आपण स्टॉक. या ठिकाणी 21 तारखेला बरोबर व्ही शेप RSI 40 सपोर्ट जो आहे तो बरोबर बनलेला आहे. सिप्ला कंपनीचा स्टॉक आहे हा. पुढचा स्टॉक आहे डॉक्टर रेड्डी. या ठिकाणी बरोबर 21 तारखेला RSI 40ला सपोर्ट घेऊन वरती चाललेला आहे. SBI लाईफमध्ये RSI 40ला सपोर्ट घेऊन वरती चाललेला आहे, 21 तारखेची कंडिशन. त्यानंतर ल्युपिनमध्ये RSI 40ला सपोर्ट घेतो आहे आणि वरती जातो आहे. हे बघा, प्रत्येक वेळेस आपल्याला एक्झॅक्टली परफेक्ट व्ही शेप दिसणार नाही आहे. तर कधी कधी हा या दिवशी जो आहे तो अगदीच 40.5 असेल कदाचित. आता 40.5 असेल आणि 40.5वरून तो 40 आलेला आहे आणि 40वरून परत तो वरती गेलेला आहे. कितीला गेलेला आहे? डायरेक्टली या लेवलला गेला आहे. ही लेवल काय असेल त्या दिवसाची, तर ती जवळपास 50च्या आसपासची ती लेवल जी ती असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला एक्झॅक्टली परफेक्टली व्ही शेप जो आहे तो या ठिकाणी सपोर्ट जो आहे तो दिसणार नाही आहे. तर अशा पद्धतीने आपण हे एक स्कॅनर जे आहे ते बनवून बघितलं. याच्यामागे काय लॉजिक आहे
कोणत्या स्ट्रॅटेजीनुसार हे स्कॅनर जे आहे ते आपल्याला वापरता येऊ शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे RSI ट्रेडिंग करत असताना जर समजा तुम्हाला अपेक्षित असलेली कंडिशन तुम्हाला स्कॅन करायची असेल तर ती स्कॅन करण्याची कंडिशन आपल्याला कशी बनवता येऊ शकते, तर हे समजून घेणं या व्हिडिओ मागचा महत्त्वाचा उद्देश जो येतो आहे. समजून सांगणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. आपण ते समजून घ्या आणि आपली जी काही स्ट्रॅटेजी असेल त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही ट्रेड करा. त्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही स्कॅनर बनवायला शिका आणि ते ट्रेड करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुम्हाला जे काही तुम्ही स्कॅनर बनवत असाल त्या स्कॅनरमध्ये तुम्हाला एखादी कंडिशन जी आहे ती अडली असेल, एखादी कंडिशन तुम्हाला टाकता येत नसेल, तर त्याच्याबद्दलचं डिस्क्रिप्शन, ती कंडिशन काय आहे त्याचं डिस्क्रिप्शन कॉमेंटमध्ये आपल्याला व्हिडिओच्या खाली पोस्ट करा. त्याच्यावर लवकरात लवकर आपण तुम्हाला माहिती जी आहे ती पुरवली जाईल. जास्तीत जास्त स्कॅनर बनवून बघा. वेगवेगळ्या पद्धतीचे स्कॅनर, वेगवेगळ्या इंडिकेटरचे स्कॅनर आपण बनवले तर आपला मार्केटचा अभ्यास जो येतो आणखी चांगल्या पद्धतीने होऊ शकतो असा माझा अनुभव आहे. टेक्निकल ॲनालिसिसचं तुमचा चांगला अभ्यास याच्या माध्यमातून, चार्टिंगच्या स्कॅनरच्या माध्यमातून होऊ शकतो. वेगवेगळ्या कंडिशन आपण स्कॅन करतो, त्याच्यामुळे कॅन्डलस्टिकचा अभ्यास होतो, इंडिकेटरचा अभ्यास होतो आणि असे खूप फायदा जो येतो टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपल्याला याच्यामुळे होऊ शकतो. आपण हा जो स्कॅनर बनवून बघितलेला आहे, बरेचसे सबस्क्रायबर आपले विचारतात की याचा मग स्टॉप लॉस कुठे घ्यायचा, याची एंट्री कुठे घ्यायची. आपण मुळात याचं एंट्री आणि स्टॉप लॉस याच्याबद्दलची जी स्ट्रॅटेजी त्याचा अभ्यासच केलेला नाही. आपण फक्त जी एक कंडिशन आहे ती फक्त स्कॅन करून बघितलेली आहे. त्याच्यामुळे ती आपण नंतर डिस्कस करूया. आता फक्त आपण हे स्कॅनर जे आहे ते बनवून बघितलेलं आहे. जाता जाता मी तुम्हाला एकदा पुन्हा आठवण करून देतो, आपल्याला शेअर मार्केट मराठीतून शिकवण्याचा आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, व्हिडिओ खाली कॉमेंट करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब जवळची बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी.